2019 लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवलेल्या धनंजय महाडिक यांच्या विरोधात काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी दंड थोपटत धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला। यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा पराभव केला। या दोन पराभवानंतर महाडिक गट पूर्णपणे बॅकफूटवर पडला। हे होतं जिल्ह्याचं चित्र। त्यानंतर आलेल्या गोकुळच्या निवडणुकीत आमचं ठरलंय गोकुळ उरले असं म्हणत गोकुळ देखील बंटी पाटलांनी काबीज केलं। गोकुळमधील 30 वर्षाहून अधिक काळ असणारी महाडिकांची सत्ता उलटून टाकण्यात यावेळी बंटी पाटील यशस्वी झाले। पण गेल्या 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय। या 5 वर्षात महाडिकांनी पुन्हा कमबॅक केलं। राज्यातील महायुतीची सत्ता धनंजय महाडिक खासदार आणि अमल महाडिक कोल्हापूर दक्षिणचे आमदार असल्यानं गोकुळची लढाई सतेज पाटील यांसाठी आता सोपी नसणार आहे। गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासून जोडण्या सुरू झाल्यात। गत निवडणुकीत गेली 35 वर्ष गोकुळ दूध संघावर सत्तेत असलेल्या महाडिक गटाच्या सत्तेला काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटानं सुरुंग लावला। यावेळी पुन्हा एकदा गोकुळ दूध संघ ताब्यात घेण्यासाठी महाडिक गटानं कंबर कसली। गोकुळमध्ये आजच्या घडीला विनय कोरे यांची भूमिका महत्वाची आहे, कारण त्यांच्याकडे 2 संचालक पद आहेत। पन्हाळा आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांना मानणारा सभासद देखील मोठ्या संख्येने आहे। माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी विनय कोरे यांची भेट घेतली। ही भेट सुमारे बंद दाराआड 1.5 ते 2 तास चालली आणि या बैठकीत गोकुळ निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची माहिती देखील आता समोर येते। अर्थात आगामी गोकुळच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीची किनार असेल। मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 10 पैकी 10 उमेदवार निवडून आले। या निवडणुकीमध्ये महाडिक गटाने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात आपली संपूर्ण ताकद महायुती उमेदवारांच्या मागे लावली। त्यामुळे महायुतीला विधानसभेत मोठं यश प्राप्त झालं। निवडणुकीनंतर सध्या कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राजाराम कारखाना येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली। निवडणुकीतील मदतीसाठी देखील त्यांनी आभार मानले। या निवडणुकीत सतेज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवासाठी जोरदार प्रयत्न केले होते। शिवसेनेच्या केपी पाटील यांच्या मागे आपली ताकद लावत पालकमंत्री आंबेडकरांना सतेज पाटील यांनी चांगलंच जेरी जाणण्याचा प्रयत्न केला आणि याच आंबेडकरांचे गोकुळमध्ये 2 संचालक आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यावेळी महाडिक गटासोबत जाणार हे जवळपास निश्चित आहे। करवीर विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात महाडिक गटाच्या पाठिंब्यामुळे जोरदार पुनरागमन केलं। सतेज पाटील यांनी नरके यांच्या पराभवासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती, पण यामागे यश मिळालं नाही। नरके यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका देखील केल्याचं आता जिल्ह्याला माहिती आहे। आमदार चंद्रदीप नरके यांनी निवडणूक निकालानंतर राजाराम कारखाना येथे महादेवराव महाडिक यांची भेट घेतली होती। आजच्या घडीला चंद्रदीप नरके यांचे गोकुळमध्ये 2 संचालक आहेत। यांची करवीर विधानसभा मतदारसंघात दूध उत्पादक सभासदांची संख्या देखील मोठी आहे। यावेळी नरके काय करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय ते यामुळेच। शिवसेना उबाटा गटाचे माजी आमदार संजय घाटगे आणि चिरंजीव गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी नुकताच भाजप प्रवेश केला। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली। त्यांचा हा भाजप प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढतीसाठी देखील महत्त्वाचा ठरणार आहे। या सर्वाचा विचार करता सध्या सत्तारूढ गट ताकदवान आहे। विरोधात आता दिवंगत आमदार पीएन पाटील नाहीत, त्यामुळे विरोधात मोठ बांधायचे झाल्यास माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक यांना पुढाकार घ्यावा लागेल। तसे प्रयत्नही आजच्या घडीला सुरू आहेत। आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे यांना आपल्यासोबत घेण्याची व्यूहरचना देखील आजच्या घडीला त्यांनी सुरू केले। त्यामुळे मंत्री मुश्रीफ सोबत आले नाहीत तर विरोधकांनी प्लॅनची चाचपणी सुरू केली आहे का असा सवाल आजच्या घडीला उभा राहतो। तुर्तास नेते आपली ताकद आजमावत वादळापूर्वीच्या शांततेत
लढाईची तयारी करतायत. गोकुळच्या लढाईत काय होणार आहे त्यावेळी आम्ही तुम्हाला सांगू. तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.